नांदेड शहरात शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आणि संतप्त नागरिकांनी कोचिंग क्लासची तोडफोड करत शिक्षकांना जाब विचारल्याचंही कळतंय। तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय। आरोपी नागेश जाधव विरोधात पोक्सो अॅट्रॉसिटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात सुद्धा घेतलाय। तुम्हाला काय अधिकार आहे? तुम्ही काय करा, आम्हाला सरळ सरळ बातमी पाहतोय नांदेडमधून। नांदेड शहरामध्ये शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला, धक्कादायक घटना आणि संतप्त नागरिकांनी कोचिंग क्लासची तोडफोड केली, शिक्षकांना जाब विचारला। आम्ही नंतर तुम्हाला आम्ही बोलू। आम्हाला कुठलाही तुमच्यासोबत धक्काबुक्की मारहाण करायचा आम्हाला संभाजीनगर कॅनॉल रोडला प्रायव्हेट कोचिंग क्लास आहे। त्यामध्ये 7 ते 10च्या वेळामध्ये एका आरोपी नामे जो शिक्षक आहे नागेश जाधव यांनी त्यांच्याच कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केलेला आहे। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। बदलापूर नंतर संबंध महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलीवर विनयभंग, बलात्कार अशा वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार होण्याचे प्रकार सतत घडत आहेत। यामध्ये शिंदे सरकार यांचं अपयश आहे। आज नांदेडमध्ये खूपच भयानक घटना घडलेली आहे। नांदेड येथील चैतन्यनगर भागामध्ये संभाजीनगर येथील एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर येथील नागेश जाधव नावाच्या खाजगी शिक्षकांनी विनयभंग आणि अत्याचार केलेले आहेत।